नमस्कार. अलीकडे आता आपण अनेक विषयावर बोलत आहोत. म्हणजे म्हणजे माझ्या शोला तुम्ही खूप लोकं रिस्पॉन्स करताय, कमेंट्स करताय, फॉलो करताय, शेअर करताय. मी पुन्हा अगदी सुरुवातीला सांगेल, की मंडल न्यूजला तुम्ही शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. मंडल न्यूजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये महिलांच्या एकूण विश्वाबद्दल आपण चर्चा करत आहोत. अनेक जणी आल्या आहेत, अनेक विदुषी आल्या आहे आपल्या क्षेत्रामधल्या, राजकारणी आल्या आहेत. आज माझ्यासोबत राजकारणी आहेत. आता म्हणायला हरकत नाही, आता त्या नुकत्याच निवडून आल्या आहेत. कुठल्या प्रभागातून आले तुम्ही? प्रभाग क्रमांक 10 दस्तूनगर. दस्तूनगरमधून आले आहेत आणि डॉक्टर मधुरा कहाळे हे त्यांचं नाव आहे, जे आता तुम्हाला नव्यानं माहीत असेल. डॉक्टर आहेत आणि त्यामुळे समाजाची नाडी माहीत आहे, आरोग्याचा विषय माहीत आहे. महापालिका सगळे आरोग्य आणि राजकारण या 2 विषयावरच फिरत राहते. मी अगदी त्यांची खूप अशी ओळख व्हायची असेल तर तुम्हाला ती उद्या कार्यातून होणार आहे. वेगवेगळे पद त्यांच्याकडे येतील, तेव्हा त्या चर्चा करणार आहे. डॉक्टर मी अगदी तुमच्याशी रिलॅक्स गप्पा मारणार आहे, कारण औपचारिकरित्या मी बोलणार नाही, अनौपचारिकरित्या पण बोलू आहे. तुम्हाला आज तुम्ही जे महापालिकेच्या व्यासपीठावर पोहोचलात, पण की एका रात्रीत पोहोचल्या नाही. आणि एका रात्रीत जेव्हा पोहोचल्या नाही, तेव्हा तुम्हाला असं पहिल्यांदा शाळेचं काही आठवते का, की जेव्हा तुम्ही स्टेजवर उभा राहिलात आणि भाषण द्यायला लागलात, असं काही? मी प्राथमिक शिक्षण जिथे केलेलं आहे, प्राथमिक शिक्षण मी माझं कलोतीनगर येथील निळकंठ व्यायाम प्रसारक मंडळमधील फुलबाग प्राथमिक शाळेतनं केलेलं आहे. तिथे मी माझे विचार मांडायची, भाषण करायची शाळेमध्ये आणि पाठ करून की काय कागद बिगत असा? पहिल्यांदा तर पाठ करून. बरं. कारण आमच्या जे शिक्षिका होत्या, माझ्या शिक्षिका ज्या होत्या त्या आम्हाला खूप छान असं त्यांनी ट्रेन केलेलं होतं. आणि नंतर मी जेव्हा मेडिकल एज्युकेशन मध्ये होती, तिथे पण मी वैद्यकीय जे संघटना आहे आमची, त्यामध्ये पण कार्यरत होती. आणि आता मी गेल्या 10 वर्षापासून जे आमचं म्हाडा असोसिएशन आहे त्यामध्ये पण मी कार्यरत आहेच. आणि त्याचप्रमाणे जे महाराष्ट्र लेवलवरचं जे फिमेल डॉक्टर असोसिएशन आहे त्यामध्ये 3 वर्षापासून मी मेंबर आहे. तर गेल्या 10 वर्षापासून माझं जे वैद्यकीय क्षेत्र आहे त्यामध्ये मी कार्य करत आहे. तर त्यामध्ये मंथली माझे 2 ते 3 स्कूल्समध्ये कॅम्प्स असतात. कशाचे कॅम्प्स असतात? मेडिकल चेकअपचे कॅम्प्स असतात. काय अनुभव आहे? आणि ते मी वेगवेगळ्या संघटनेशी निगडीतच करते. तुमचा अनुभव काय मेडिकल चेकअप मध्ये? तर मेडिकल चेकअप मध्ये मी असं आढळलंय की तिथे मुलांना ॲनिमियाचे आणि हे ज्या काही स्लम्स एरियामध्ये पण ज्या स्कूल्स असतात मनपाच्या, त्या स्कूल्समध्ये पण मी कॅम्प्स घेतलेले आहेत. काय म्हणजे मुलांमध्ये नेमकं असं तुम्हाला कुठल्या गोष्टी कमी वाटली किंवा काय परिस्थितीची काय अडचण काय वाटली तिथे? त्यामध्ये त्यांचं जे आहे ओव्हरऑल डेव्हलपमेंट जे असतं ते पण असं खुंटलेलंच वाटतं मला. म्हणजे स्कूल्स काय कारण असतं? त्याचा काही शोध घेतला गेला? कुपोषित आहे, डेफिशियन्सीज आहेत भरपूर त्यामध्ये. आणि आरोग्याशी म्हटलं तर म्हणजे डेंग्यू, मलेरिया, साथीचे रोग असे वारंवार त्यांच्यामध्ये होत राहतात. आणि त्यामुळे जे आहे त्यांचं आरोग्य खुंटलेलं आहे. ते आपलं मेंटल जे हेल्थ आहे त्यामध्ये पण ते खूप डेफिशियन्सीज होतात. मेडिकलला जायचं हे तुमचं ठरलेलं होतं की? मेडिकलला जायचं हे माझं आधीपासूनच ठरलेलं होतं. म्हणजे तुम्हाला मेडिकलला जायचं होतं? डॉक्टर व्हायचं होतं? डॉक्टर हे मला व्हायचंच होतं आणि मी त्याबद्दल पॅशनेटच आहे. आता तो व्यवसाय आणि मग राजकारण तुमचा पुढचा आता अलीकडचा टप्पा आहे. पण हे डॉक्टर म्हणून काम करताना म्हणजे यामध्ये काम करताना काय समाजाचं निरीक्षण आहे तुमचं, की काय आहे आपला समाज, कसा आहे? तर आपण मला असं वाटतं की मी जे रोज पेशंट येणार, रोज त्याच्याशी डेव्हलप होणार, कोणत्या समस्यांना समाज फेस करत आहे सध्या? मी जे शिक्षण घेतलेलं आहे आरोग्याचं, तर मी आता ज्या परिस्थितीमधनं आलेली आहे की मी पेशंट्स बघते, तर त्यांचे जे आहेत आरोग्याशी खूप विषय आहेत की कोणाला डेंग्यूमुळे, कोणाला मलेरियामुळे, कोणाला डेफिशियन्सीमुळे का होतं, कारण ते त्या परिस्थितीशी आणि जे तिथले राहणीमानाचे जे आहेत सांडपाणी असो की ते स्लम्समध्ये राहतात, त्यामुळे ते त्यांना भेडसावत असतात, त्या कठीण परिस्थितीतून ते राहतात. तर असं वाटतं कधी कधी आपण जे शिक्षण घेतलेलं आहे ते आपण समाजयोगी पण आपल्याला कुठे कार्यरत झालं पाहिजे. तर त्यासाठी मी हे राजकीय क्षेत्र निवडलेलं आहे. तुम्ही निवडलंय?
मी स्वतःच तुम्हाला निवडलेलं इंटरेस्ट होता हो, मी स्वतःच निवडलेलं आहे. असं, म्हणजे राजकारणात यावं असं कधी क्लिक झालं सगळ्यात पहिले की राजकारणात आलं पाहिजे? जेव्हा मी पेशंट्स आणि जेव्हा मी कॅम्प्स घ्यायची ओके. तर तेव्हा छोटी असं छोटी मोठी निवडणूक यापूर्वीची, म्हणजे त्या संस्थांमधली, संघटनांमधली निवडणूक अशी तर नाही, काही? पण कार्य केलेलं आहे मी. ओके ओके. हा हा म्हणजे राजकारणात यावं असं कॉलेजमध्ये, काय मॉडेल स्कूल्समध्ये कोणतं असे होतं समोर, कार्य केलेले बा आहे. या व्यक्तीकडे पाहून आपल्याला यावं लागते का, या नेत्याकडे पाहून यावं वाटलं, असं काही? असं नाही, पण जे लोकांना जे आहे गरीब लोकांकडे बघून असं वाटायचं की त्यांचे प्रॉब्लेम्स जे आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्यालाच पाऊल ठेवावं लागेल राजकीय क्षेत्रामध्ये. मी आता हे खूप छान प्रश्न विचारणार आहे. खरं म्हणजे आमची पूर्वतयारी अशी स्क्रिप्ट नाही आहे आणि स्क्रिप्ट नसलेलेच प्रश्न मला विचारायला आवडतात, जे माझ्या दर्शकाला पाहायला आवडतात. निवडणुकीत उभं राहायचं आहे, हे मनात कधी आलं? हे मनात जेव्हा मी हे म्हणजे आता जेव्हा 2017 नंतर कॅमेरा सांगायचं 2017 नंतर आता जेव्हा 2025 ला इलेक्शन्स जेव्हा असं वातावरण तयार झालं, तेव्हा असं वाटलं की आपण नाही आता स्टँड घेऊ शकतो, कारण आता थोडी आमची कंडिशन आपण घरची आणि हे बॅलन्स करून आपण जाऊ शकतो. खरं म्हणजे मी यांच्याकडून एवढ्या अपेक्षा का करतोय हे तुम्हाला सांगतो. एक तर त्या डॉक्टर आहेत, आणि जनरली असं असतं की पहिली निवडणूक जेव्हा महापालिकेत लढवल्या जाते आणि ती महिला जेव्हा लढवतात, तेव्हा एक साधारणतः असा एक प्रकार आहे की त्यांच्या मागे कोणीतरी भाऊ, वडील किंवा यजमान म्हणजे पतिराज असतात. खरं म्हणजे यांच्या मागे पतिराज आहेत, आणि मला तोच थोडासा सूक्ष्म भेद आता ओपन करायचा आहे प्रेक्षकांसाठी की म्हणजे मिस्टर म्हणतात म्हणून मला आता निवडणुकीत उभं राहायचं, त्यांची इच्छा होती पण नाही, आता त्यांना नाही भेटू शकत तिकीट म्हणून मग मला उभं राहायचं, असं काही? नाही, असं कदाचित नाही झालं, कारण त्यांना पण होता चान्स, पण मी स्वतःचे निर्णय घेतले हे राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवण्याचे. पहिले काय जेव्हा माहोल तयार झाला, तिकीट वाटचा माहोल झाला असेल, तुमचं असं लक्ष होतं का की नाही मलाच उभं राहायचं आहे, मलाच उभं राहायचं आहे, असं काही डोक्यात होतं फिट? हो, मलाच उभं राहायचं होतं. मला 2017 मध्येच उभं राहायचं होतं, पण तेव्हा मला चान्स मिळाला नाही. पण मी मनाशी पक्क ठाणलं होतं की यावेळेस लक्ष होतं तुमचं या गोष्टीकडे? लक्ष होतं माझं. सेटिंग करत होत्या. लास्ट टाइम जेव्हा 2017 मध्ये प्रेग्नन्सी मुळे मी म्हणजे राहिलं, आणि मग तुमच्या डोक्यात होतं की राजकारण. मला हेच म्हणायचं खरं म्हणजे काय आहे की डॉक्टर तुमच्याशी एवढं मुक्त बोलण्याचं कारणच हे आहे की महिलांना वाटतं का राजकारणात यावं, की साधारण स्वतःला वाटतं ना तेव्हाच आपण कार्यरत करू शकतो. यस यस. ग्रामीण मध्ये काय चित्र आहे माहिती का, की तिथे निवडून येतात लोक आणि मागं बुवा बसलेला असतो, अख्खी ग्रामपंचायत बुवा चालवतो. अलीकडे तर आम्ही अनेक ठिकाणी असे पाहिले की अख्खा विधानसभा बुवा चालवतोय. आणि असं जे चित्र आहे हे एकूणच आपण ज्यासाठी आरक्षण दिलंय आपल्या इथं महिलांसाठी 50% स्थानिक स्वराज्यामध्ये, त्याचा फारसा उपयोग होत नाही. पण तुम्हाला असं वाटतंय, तुम्ही या सगळ्यासाठी मॉडेल आहात. कॅम्पेनिंगच्या वेळेस पण मी स्वतःच गेलेली आहे. माझे यजमान कधीच माझ्यासोबत कधीच नव्हते. काय गोष्ट करता? नाही 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 पूर्ण स्वतः मी सगळ्या परिसरात डोर टू डोर. हो, डोअर टू डोअर. एक पण असं घर नसेल मी सोडलं. हो, खूपच छान अनुभव घेतला मी, आणि त्यांचं प्रेम इतकं भरभरून मिळालं मला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद खरंच. लोक जेव्हा तुम्ही निवडणुकीसाठी पाहत होतात की पक्ष ठरला होता की कुठून उभं राहायचं आपल्याला, असं काही नक्की झालं होतं? मी तसं 3 वर्षापासून डॉक्टर राजपुरिया मॅम सोबत वैद्यकीय आघाडीमध्ये कार्यरत करते. तर त्यांनीच मला सुचवलं की तू आता भाजप पक्षाकडनंच तुला प्रेरणा मिळेल आणि चांगलं तुला एक प्लॅटफॉर्म मिळेल. आता मला तो प्रसंग जाणून घ्यायचा आहे, जेव्हा तुम्हाला फोन आला असणार की तुला तिकीट भेटलंय, यजमानाने नक्की सांगितलं असेल? फोन नाही मिळाला, त्यासाठी मी कसं माहित झालं की तिकीट कसं मिळालं आपल्याला? नाही, ते फॉर्म घेणे, मुलाखती देणे हे तर सगळ्यांनीच केलं ना, 400 लोकांनी केलं, पण आपल्याला तिकीट भेटलं हे पहिला जेव्हा तुम्हाला मेसेज मिळाला तर कोणी सांगितलं तुम्हाला? तो तिथे की तुम्हाला स्वतःलाच मला कॉल आला त्यांचा. म्हणजे तुम्हाला माहित झालं तेव्हा फ्रंटवर कोण होतं? तुम्ही होता? स्वतःच होती, मलाच कॉल आला. तुम्हाला सांगण्यात आलं? कोणी कॉल केला होता तिथे? त्यांनी पक्षाकडनंच कॉल आला मला. अच्छा. मग कधी या निवडणूक प्रचारामध्ये आता ते जे एकंदरीत व्यूहरचना असते, बूथ प्लॅनिंग असतं, या सगळ्यामध्ये तुम्ही होत्या? हो, सगळ्यामध्ये मी स्वतःच होते. कारण मताचं कटणी, मत जोडणे, बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. तर तुम्हाला सगळ्यांना ओपन माहित आहे की काय निवडणूक लढणं सोपं नसतं. आणि ते प्रभागाची निवडणूक लढवायच्या जवळ 30,000 वोटरचा किती संख्या, 30,000 तर असेलच.
मग हे प्लॅनिंगच्याच तुम्ही होतात? हो, तेव्हा पण होती. सगळ्या मीटिंग्स मध्ये वगैरे मी स्वतःच हजर तुम्ही ही राहायची. गोष्ट एन्जॉय केली की डोक्यात ताप करून घेतला असं वाटलं? एन्जॉय नाही, पण त्या प्रोसेस मधनं मी माझं जे 100% दिलं हा, आणि माझं स्वतः मी पूर्ण कारण दिलं. मी हा प्रश्न विचारण्याचं एक हम्म, मुख्य कारण असं आहे की हम्म. तुम्ही ज्या प्रभागातून आलात हा, तिथे 3 राष्ट्रवादी आल्या आणि तुम्ही एकट्या हा. भाजपच्या आल्या. आणि मी इथूनच लाईव्ह करताना सांगितलं होतं की हे सीट भाजपची गेली म्हणून. आणि मी तुम्हाला सेकंड सांगतो की आमच्याकडे जी पहिली ब्रेकिंग आली होती ती हीच होती की 4ही राष्ट्रवादी आल्या. म्हणजे माझ्या प्रेक्षकांना सांगतोय की 4 राष्ट्रवादी आले आहेत आणि म्हणून माझ्या स्क्रीनवर जे आलं ते मी डिक्लेअर केलं. पण एक 10 मिनिटात मला सांगण्यात आलं की एक सीट बीजेपीची आहे की जे निवडून येऊ शकते. बरोबर. त्यामुळे तुमचा विजय तसा सोपा नाहीये. नाही नाही तर तो विजय काही अवघड आहे. माझा आणि तुम्ही एकमेव महिला आहे तिथून निवडून हो, हो, आलेल्या बरोबर. त्या तिथून हो, हो, म्हणजे हो. भाजपच्या म्हणून. हा, हा. आणि तेव्हा अगदी काटेची लढाई होती सगळ्यांची हो, सुरू. हो. मला हे प्रश्न जाणून घ्यायचा आहे हम्म, की हे जे व्यूहरचना पाहिली तुम्ही निवडणुकीची हम्म. आणि हा सगळा अगदी ग्राउंडवर जाऊन काम हम्म. केलंय, काय वाटलं क्षणभर की राईट और रॉंग आपला निर्णय? मला महिलांनी खूप जास्त सपोर्ट केलेला आहे. ओके. तर मी जेव्हा पण कॅम्पेनिंगच्या वेळेस जायची तर त्यांनी खूप जास्त मदत केलेली आहे. त्या माझ्या सोबत राहायच्या. जेव्हा निवडणुकीच्या आधी पूर्ण त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि जे आहे मी या प्रभागामध्ये सेकंड लीडिंग घेतलेला आहे. सेकंड लीडिंग घेतलं. खरं म्हणजे हा आहे ना तुमचा प्रभाग जो होता ना हो. वसुनगर, हा भाजपचा होता. हा. पण तो भाजपकडून खेचला गेला हे भाजपच्या लक्षात नाही आलं. तुम्ही लकी ठरला की तुमची मेहनत कामाला हा, आली? मला मी जनतेचीच आहे आणि जनतेनेच मला निवडून दिलेलं आहे. त्यांचीच एक प्रतिनिधी म्हणून मी आहे. त्यांना वाटलं असेल की मी त्यातलीच आहे आणि त्यांचं जे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मी त्या लायकीची आहे म्हणून त्यांनी स्वतः मला निवडून दिलेलं आहे. मी राजकारणावर बरंच बोलत आहे. म्हणजे अजून ते पक्षी राजकारणावर बोललो नाही. मी खरं म्हणजे भाजपवर खूप तेव्हा कोर कमिटीवर खूप आरोप झाले होते. त्याच्यावर मी बोलणार नाही कारण ते नुकतंच राजकारणात आले आहे. तरी मला काही प्रश्न असे विचारायचे आहेत जे गैरराजकीय आहे. गैरराजकीय असे आहे की तुमची ही धडपड सुरू होती तेव्हा घर कोण सांभाळत होतं? निवडणुकीचे हे महिना दीड महिना जो की पच्चापट्टी केली असेल तुम्हाला एवढा त्रास झाला असेल, घर कोणी सांभाळलं? माझ्या खरं सांगा. सासू सासऱ्यांनी अच्छा. खूप मदत केली. मला मुलगी पण आहे, ती 8 वर्षाची आहे. ओके. तिने पण खूप मला सपोर्ट केला. तिचे एक्झाम सुरू होते. तेच तर म्हटलं, आई स्वतः बाहेर ती- आहे, प्रचारात आहे, घरात स्वतः कार्यकर्ते तिने येतात म्हणजे आहे, त्याच्यासाठी स्वतः तिने, नाश्ते हो. करावं आणि लागतात आहे. अभ्यासामध्ये पण ती हुशार आहे. ओके. हा, ते आईसारखे की बाबासारखे? दोघांचे गुण येतातच मुलांमध्ये. ऑलिम्पियाड एक्झाम मध्ये पण ती नॅशनल लेवलला आहे. वा. हा, आणि तिचे मग घर academic सांभाळताना मध्ये- अडचण जाते का आता? आता कारण हो, हा बाहेरचा संसार मोठा आहे प्रभागाचा. हो, जो तो ती उठून मला फोन जबाबदारी करतो तर सर. आहेच. हा, ती फोन जबाबदारी करतात का लोक तुम्हाला? फोन करतात आणि मी त्रास देतात की स्वतः नाही? 6 वाजतापासनं ते मी ठरवलेलं आहे. अच्छा. 6 ते 12 1 पर्यंत पूर्ण प्रभागामध्ये जे पण काम आहेत फोन उचलणे, तिथले स्वतः सुपरवायझर जे आहेत त्यांच्याकडनं काम करून घेणे आणि ज्या नागरिकांशी महिलांशी चर्चा करणे, त्यांचे प्रश्न आपण ऐकून घेणे, ते सगळे माझे काम राहतातच सुरू. पण डॉक्टर मला एक प्रश्न विचारायचा आहे. खरं म्हणजे हो. खूप आतला प्रश्न आहे हो, की जेव्हा तुम्ही डॉक्टर म्हणून बसता तेव्हा समाजाच्या सर्वात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून बसता. हो, हो, तो पेशंट येतो त्यासाठी तुम्ही देव असता. हो, हो, पण एकदा नगरसेवक झाले हो, की तो फोन करतो, हो, हो, नाली ब्लॉक आहे, हो, हो, कुत्रा मरून पडलाय, हो, हो, तेच. कसं झालाय, हो. हे एकदम असे प्रश्न असतात की हो. जेव्हा असं वाटतं की काशाल झाली मी. असं तुम्हाला या महिन्यात अनुभव आला का काही? नाही, पण मी जर हे नसती हा. तर मी स्वतः पण एक नागरिकच असती तर मला हो. पण हा प्रॉब्लेम झाला असता. तर हा, असा मी उत्तर विचार तुम्ही करते. कुठून आणले उत्तर? म्हणजे असं मी हे असं स्क्रिप्ट लिहून नाही, आणलं नाही, कुठून स्क्रिप्ट तुम्ही? बिलकुल लिहून नाही आणली. मी स्वतः म्हणजे स्वतः नागरिक आहे असाच विचार करते. म्हणजे पक्के अजूनही राजकारणी आहात तुम्ही. की नाही, तुम्हाला नाही, अगदी नाही, अचूक बिलकुल उत्तर नाही. मिळालेली मी आहेत. स्वतः एक नागरिक म्हणूनच विचार करते. क्या बात आहे. वा वा वा. नाही, कधीच नाही. तुम्ही हा फील घेता. हा, फील हो. नाही तर बरोबर. साधारणतः डॉक्टरांना फोन केल्यानंतर इतक्या रात्री फोन का केला? एक, नाही, नाही. आमचा फोन नंबर आम्ही देत नाही. नंबर 2, आणि मग माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न तयार होतो. नंबर 3, असा तुम्हाला फील येत नाही? नाही, 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 मग कधीच लोक नाही. काय फोन करतात जरा सांगा ना मला. आता नवीन नवीन एक तर तुमची गंमत अशी आहे हा. की तुम्ही डॉक्टर आहात. हो, तुम्ही नव्यानं म्हणजे भाजपच्या प्रांतात एकमेव हो, व्यक्ती निवडून आल्यात. हो. आणि नंबर 3चे मुद्दा असा आहे की तुम्ही नवीन आहात हे ज्या लोकांना माहित आहे ते लोक मुद्दाम आता कशा ऍक्टिव्ह आहेत ह्या असं पाहण्याचा विचार करत असतील ना, ह्या सक्षम आहेत की नाही? कारण स्पर्धा आहे राजकारण, हा, हा, पुढे 5 वर्षांनी पुन्हा निवडणूक आहे. हा, बरोबर. आणि जो तो हा विचार कर की ठीक आहे या चान्स गेला, हा. पुढच्या वेळेस भेटलाच पाहिजे. हो. मग तुम्हाला या महिन्याभरातला अनुभव मला माहित करून घ्यायचा आहे
की असे फोन येतात का की जे असं वाटते की हे काम नाही आहे आपलं, पण आता डॉक्टर फोन करायचं म्हणून लोक फोन करतात आहे, काम सांगतात आहे तुम्हाला खूप सारं? नाही, पण असे त्रास देऊ काम म्हणजे असे कधीच नाही फोन करत. अच्छा, त्यांचे जे खरंच असतील तेच काम सांगतात चांगला मला. अनुभव आहे हा, तुम्हाला. चांगलाच अनुभव ते आहे. वैतागल्या नाही तुम्ही? कारण 4 वर्षापासून मी स्वतः पण जेव्हा नागरिक होती तेव्हा खूप मला प्रश्न भेडसावत होते. तर हे योग्यच आहे आणि ते खरोखर ते प्रश्न जनतेशी निगडीतच आहेत आणि ते त्रास देणारे नाहीच आहे मुळात. म्हणजे डॉक्टर मधुरांनी खूप चांगली तयारी केली आहे. मी तुम्हाला यासाठी संदर्भ सांगतोय की अमरावतीमध्ये एक आमदार असे झाले होते, जे माझे मित्रच आहे खरं म्हणजे, की ते आमदार तर झाले, पण त्यांना नंतरचा शपथविधी झाला आणि 8-15 दिवस गेले आणि 2 महिने गेल्यावर ते मला असं सहज सांग म्हणाले, "ते कशाला झालं? मी इतका वैताग आहे या क्षेत्रामध्ये." तुम्ही वैतागल्या नाही. नाही, नाही, नाही. तुम्हाला आनंद मिळतोय. हो, हो, हो. मी आता पॅशनेट आहे. मला जे पण कार्य सकाळ मिळतं सकाळी लोक म्हणतात की मॅडम माझ्या घराजवळ या, तुम्ही हे बघा, तर हो, तुम्हाला उठून जावं लागतं. बरोबर आहे ना, कारण आहेत तशा कंडिशन्स खूपच इतक्या खराब कंडिशन मध्ये आहेत. त्याच्यामुळे कसं आहे सकाळी ते मुली तयारी करून द्यायची प्रशासनाने आहे, कार्य केलंच नाहीये ना, त्यामुळे मुलीची तयारी करून द्यायची आहे, जी तिला सवय लागली आहे इतकी हो, तसं वर्षाची. मला सवयच आहे. आई टिफिन करून देते हो, हो, आणि हो. आईला तेव्हा फोन आला तर बाहेर हो, जावं हो, लागते. हो. मग कशी धडपड मॅनेज करता? ते काय सांगता पुरीला आपल्या? ती पण आता म्हणजे समजले का तिने? समजली आहे, ती समजदार आई आहे, ती राजकारणी झाली. मुळातच आहे. ती मुळात समजदारच आहे, त्यामुळे मला काही प्रश्नच नाहीये. है ना, म्हणजे हां, तिची हां, रुटीन हां. जे हो, असेल की हो, आई हो. टिफिन करून देते, आई हो, हो, तयारी हो. करून देते आहे, नेमकं त्याच वेळेस आईला आता बाहेर जायचं आहे. हो, हो. मग तिची तक्रार तर असेलच. तक्रार नाही, मी तिला समजून सांगितलं की ती ऐकतेच. हं. महिलांच्या भाविष्यावर माझे प्रश्न सुरू आहे. म्हणजे मला हां. माफ करा जर माझा प्रश्न काही बदलला असेल तर, पण एक प्रश्न महत्वाचा असतो हां. की लाख असं वाटलं बुवाला की नाही, यजमानांना की नाही, हं. आपली बायको पुढे गेली पाहिजे, हं, तिने हं. साथीदारांनी खोटं नाव मिळवलं पाहिजे, हे सगळं एक मन करते. हं. पण जेव्हा खूप आपण बिझी होतो लोकांच्या हं, कामामध्ये, हं. अगदी ग्राउंडवरची कामं करायला हं, लागतो, हं, तेव्हा त्यांना जो चहा पाहिजे असतो वेळेवर, त्यांना जे पोहे पाहिजे असतात वेळेवर, त्यांना जो टिफिन पाहिजे असतो वेळेवर, किंवा हां. मग त्यांना त्यांचे मित्र आले की पार्टी करायची असते, हां. नातेवाईकांचे सगळे लग्न सोहळे करायचे असतात हां, आणि हां. त्याच दिवशी प्रभागात काम असतं. हं, हं, हं. ही जी कोंडमारा आहे महिन्याभरात झाला का हां, कधी? हां. असा असा आला का प्रसंग? नाही, आम्ही दोघं पण सामाजिक क्षेत्रामधनंच आलेलो आहोत. हा. जरी पण ते इंजिनियर्स असतील, मी पण डॉक्टर असेल, हम्म. आम्ही आधीपासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहोतच. हम्म. कारण आमचा जो अर्निंग आहे त्याचा आम्ही 10% काही भाग आम्ही असं ठरवलेलाच आहे की समाजासाठी समाजोपयोगी काम केलं पाहिजे. होय. हा, हे कुठे आम्ही कुठे आधी काम करता तुम्ही? असं काही सामाजिक काम? म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी, त्याप्रमाणे कॅन्सर हॉस्पिटलचे जे आहे अमरावती कॅन्सर हॉस्पिटल, तिथे पण आम्ही कर्करोग जे आहेत तर त्यांना ज्या निधी प्रोव्हाइड करते. तुम्ही दोघं जण सामाजिक क्षेत्रात आहे खरं आहे, हो, हो, हो. पण मग सासू सासे नणंद भावजे दीर हे सगळी नाती बाईला सांभाळावं लागतात. हां. राजकारणात जाणाऱ्या हो, माझ्या हो, हो. जेवढे मी इंटरव्ह्यू केले आणि जेव्हा लोकांना हां, भेटतो त्या खरंपणे कबुली करतात हां. की फार उडताण होते हो. तर तुमची काही झाली का या महिन्याभरात उडताण? हां, त्यांचं उडताण तर होतच आपल्या मग काय मध्ये. कसे कॉम्प्लिमेंट्स आले? तुला पण राजकारणच त्यांना करायचं का खूप दिवसभर? असं प्राऊड काही वाटलं माझ्याबद्दल खूप प्राऊड आहे? जास्त. हां, खूप जास्त. अच्छा, सगळ्यांना हो, किंवा हो. किंवा डॉक्टर त्यांना मधुरा निवडून आलेले आहेत, हो, त्यांना खूप जास्त. ऍडजस्ट करतात सगळे. हो, हो, हो. अपेक्षा नाही ठेवत ननंदबाई तुमच्या चुकून? त्या पण समजूतदार आहेत, अच्छा. सगळ्या चांगल्या आहेत, खूप छान आहेत. सगळ्यांना समजूतदार व्हायचं आहे. थोडेफार असतात पण ते समजूतदार आहेत. हां. आता तुम्ही ही निवडणूक लढलात, हं. स्वतः तुम्ही म्हणता की हां. जिंकलात. हो, परवा आमसभा झाली, हो. जो त्याच्यावर खरं मला हं. बोलायचं आहे. हं. जेव्हा आमसभा झाली ती विशेष आमसभा तर खूप वर्षांतर मी बघितली हो. आणि कचरा विचार झाली. हं. काय मतं मांडली तुम्ही तिथे? तिथे मी जे जे स्पीच केलं ते सांगा मला आज. तिथे जे आहे प्रशासनाने 4-4.5 वर्षापासनं कार्य केलेलंच नाहीये. ते दिसतंच आहे. कारण ज्या नाल्या सगळ्या तुडुंब भरलेल्या आहेत, त्याच्यामध्ये घुशी आपल्याला दिसतात आहे. इतके घाणीचे साम्राज्य आहे आपल्या प्रभागामध्ये. आमच्या प्रभागामध्ये तर खूप घाणीचं साम्राज्य इतकं आहे, की जे काही-काही जे आहे, मी कॉलनीचे नाव पण सांगू शकते. बिलकुल जरूर सांगा, म्हणजे हां. प्रभागातले लोक पाहून राहिले हा कार्यक्रम. हां, तर तिथे म्हणजे अक्षरशः पाणी जातं त्यांच्या घरात. आत्ताही पण पावसाळ्यात तर जातातच, पण आता पण जातात. इतकं खराब कंडिशनमध्ये. म्हणजे काय केलं प्रशासनाने हे प्रश्न आपण विचारू शकतोच. इतके नाही, तुम्ही त्या भाषण काय दिलं ते आम्हाला ऐकायचं. हां, मी तर
त्याबद्दलच बोलली की जे नालीचे तुडुंब भरले आहे त्यासाठी त्यांनी कार्य केलेलं नाहीये. आणि तिथे त्यांना मी सांगते मनकर्णा नगर, चैतन्य कॉलनी, तिथे अक्षरशः साप आढळतात. आणि परवाची एक परिस्थिती झाली की मुलाला साप चावला. हा, तर इमर्जन्सी पेशंट म्हणून त्यांनी माझ्याकडे आले तेव्हा मला कळलं. तर अशा कंडिशन मध्ये ते राहतात आहेत. तसेच कचऱ्याचे ढिगारे, तर ओपन स्पेसेस मध्ये जागा असतात तिथे काय करणार नागरिक, कारण घंटा गाडी पण येत नव्हती. म्हणजे 15-20 दिवस झाले तरी पण घंटा गाडी नाही यायची, तर काय करणार नागरिक त्रस्त होऊन गेलेले होते. तेच मी ते प्रश्न मी मांडले. पहिला अनुभव होता आमच्यासोबत बोलायचा? हो, माझा पहिलाच अनुभव आहे. त्या अनुभवाबद्दल ऐकायचं आहे. हे तर मी ऐकलंय, ते तर आमच्याकडे आम्ही लाईव्ह केलंय, ते रेकॉर्डेड आहे. पण तुम्ही जेव्हा आता तुम्हाला सांगण्यात आलं की विशेष आमसभा आहे आणि पक्षातर्फे किंवा अजून कोणीतरी सांगितलं की तुम्हाला बोलायचं आहे, कोणी सांगितलं बोलायचं? मग आम्हाला लेटरच आलं त्यासाठी की विशेष सभा आलेली आहे, त्यासाठी बोलायचं आहे. सगळ्यांनी बोलायचं आहे? हो. ओके. मग तुम्ही काय तयारी केली? तयारी म्हणजे जे आहेत प्रामाणिकपणे जे कंडिशन्स आहेत. नाही, स्पीचची तयारी. तुम्हाला आता आम सभा आहे, सगळे लोक समोर आयस बसलेले आहेत आणि सगळा माहोल राजकीय लोकांचा आहे आणि आपल्याला आता भाषण द्यायचं. पहिलं भाषण आहे ना? हो, माझं पहिलंच भाषण. आमसभा दुसरी आहे पण भाषण तुमचं पहिलं आहे. माझं पहिलंच आहे. काय फिलिंग्स होत्या तेव्हा? एक नागरिक म्हणूनच माझं होतं भाषण. माझं जे व्यक्त करण्याचं होतं ते मी तिथे माझे बिंदासपणे प्रश्न, भीती की लोक ऐकतील नाही, ते प्रश्न जे आहे ते खरोखर प्रश्न आहे. मी स्वतः लोकप्रतिनिधी आहे. मला माझ्या नागरिक विचारतात की हे प्रश्न आहे मॅडम, काय करू शकतो आपण, लवकरात लवकर करा मॅडम, तुम्ही लवकरात लवकर ते सॉल्व्ह करा. ते खूप प्रश्न महत्वाचे असतात, गांभीर्याने ते तिथे सॉल्व्ह झालेच पाहिजे. आपलं काम आहे ते लोकप्रतिनिधी म्हणून, एक नागरिक म्हणून. तर ते मी तिथे मांडले. कमिशनर सौम्या शर्मा मॅडम आहेत, कधी भेट झाली? हो, मी त्यांना NRHM चे जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचा एक प्रश्न होता माझ्याकडे, तो सॉल्व्ह करायला जेव्हा निवडणुका झाल्या त्याच्या लगेच मी त्यांना भेटली. काय रिस्पॉन्स होता? तर त्यांनी लगेच करून दिलं. त्यांचं काम छान आहे. महापौर जे पदग्रहण व्हायच्या आधीच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला मी लगेच. तुम्ही सुरुवात केली आता. साधारणतः असा लोकांचा आरोप आहे, तुमच्या बाबतीत कसा आहे तुम्हाला सांगायचं आहे की महापालिकेमध्ये आमच्या महिला भगिनी ज्या नगरसेविका जातात तर काम मात्र त्यांच्या मागचे पतिराज, साथीदार, जोडीदार जे काही असतात, कधी भाऊ कधी अजून कोणी, हेच सांभाळतात. त्यातली प्रशासकीय जी बाजू आहे ती खरं म्हणजे नगरसेविकेनेच सांभाळायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. तुमच्या बाबतीत तुमचा अनुभव सांगा, जो आम्ही रेकॉर्डेड मध्ये आहे. तुम्ही माझ्या प्रभागात येऊन बघू शकता आणि तुम्ही माझ्या नागरिकांना पण विचारू शकता. नाही, मी महापालिकेमध्ये जो पाय ठेवतात की नगरसेविका घरी असतात आणि त्यांचे यजमान महापालिकेतलं सगळं काम करतात, असं काही होईल का? तेच मी म्हणत आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस माझं बघा तुम्ही, मी स्वतःच तिथे जाऊन तीच अपेक्षा आहे आमची. हो, मी स्वतःच तिथे प्रश्न मांडते. तिथल्या प्रत्येक विभागामध्ये मी जाऊन तिथे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. कोणत्या इतक्यात गेलात कुठे? मी आता एक अनुभव सांगा एखादा. झोन ऑफिस मध्ये पण गेलेली आहे. आणि तिथे त्यांचं जे आमचे झोन ऑफिसर आहे त्यांच्याशी मी बोलली. त्यांचे जे आहेत त्यांच्या कार्याबद्दल मी लगेच त्यांना प्रॉब्लेम सांगून सॉल्व्ह केले त्यांनी. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. साधारणतः गेल्या 50 वर्षाचा इतिहास असा आहे की नगरसेविका ज्या यायच्या, मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या मागे यजमान उभे राहायचे, तुम्ही म्हणता नाहीये, ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि महत्वाचीच गोष्ट आहे. जे झोनल ऑफिसर बसले असतात त्यांना ज्या नगरसेविका यायच्या त्यांचं मुळातच शिक्षण कमी राहायचं, काय त्या सामाजिक क्षेत्रातलं आहे. त्यांना माहिती आहे की हे समोर डॉक्टर आहे, यांना सगळे डॉक्टरी डिग्री घेऊन आलेले आहेत. त्यांचा रिस्पॉन्स कसा राहतो आता? ते असं उद्या या परवा याचा कार्यक्रम होत नाही, त्या प्रोफेशनलीच बोलतात ते पण. सगळे त्यांना कळलंय की त्या असं घुमाघुमी गाईडलाईन नुसारच ते बिहेव करतात. प्रोसिजर नुसारच ते. तुम्ही आता एक खरा प्रश्नाचं उत्तर द्या माझ्या, म्हणजे प्रश्न खराचा उत्तर मला खरंच पाहिजे की पार्टीच्या आत सगळी सूत्र पुरुषांच्या हातात आहे, सर्वच पार्टीच्या आत. अच्छा म्हणजे तुम्हाला माहित आहे 27 नगरसेविका निवडून आल्या आहे महायुतीच्या अमरावतीमध्ये, पण महापौर पहिले पुरुष केले गेले.
मी याच्यावर खूप बोलत आहे आणि प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये सांगत आहे, मी स्वतः याच्यात लिहिलंही आहे की प्रॅक्टिकली विचार केला तर मुंबईची महापालिकामध्ये आरक्षित महिला होत्या, महिला आरक्षित, नागपूरला आरक्षित महिला होता, महिला आरक्षित, अमरावतीमध्ये सर्वसाधारण पद होतं. आम्ही तुम्हाला याच्यावर उत्तर द्यायचं की नाही हा तुमचा अधिकार, मी आरक्षित ठेवतो की तो वापरात हो तुम्ही. पण माझं मत मी पब्लिकला सांगत असतो की जेव्हा अमरावतीमध्ये सर्वसाधारण होतं आणि आपल्या 85 पैकी कोणीही महापौर होऊ शकलं असतं, अशा वेळेस तुमच्या पक्षांनी निवड करताना पुरुषाची केली. ते समाजी कोणती केली हा विषय नाही माझ्यासाठी. तुम्हाला त्याच समाजामधून महिला देता आली असती. पुरुष कारण सर्वसाधारण होतं, त्या राखीव ठेवलं असतं तर केलंच असतं, पर्याय नव्हता कारण ते आरक्षण दिलंय. इतके वर्ष महिला झगडल्या तेव्हा आरक्षणाचा विषय आला. आज आरक्षण नाही त्या पदाला म्हणून पुन्हा महिला संधी डावलल्या गेली असं तुम्हाला वाटतं काय? हा माझा प्रश्न आहे. नाही, पक्षाचा निर्णय हा सर्वस्वी आहे, तो योग्यच आहे. आणि तेच पाहिजे मी किती राजकारणी झाले आता. आणि जे महापौर आहेत ते त्यांचं पद खूप योग्य रीतीने करत आहेत. नाही, तुम्हाला महापौर व्हावं असं क्षणभर वाटलं काय की आता पब्लिक ओपन झालाय हे पद, आता आपल्याला महापौर झालं पाहिजे? नाही, मला आता सध्या तर नाही वाटलं होतं. नाही, पण वाटत आहे का मनात कुठे महापौर असलं पाहिजे? वाटत आहे, पण आता सध्या राजकारण तोच की ज्याचं स्वप्न आहे, नाही तर काय राजकारण आहे. हो, आता वाटत आहे कारण सीएम स्वतः नगरसेवक होते, बरोबर, म्हणून सीएम पदावर पोहोचले ना. त्यामुळे तुम्हाला अशी अपेक्षा आहे का? हो, मला आहे अपेक्षा, पण आता जे महापौर आहे त्यांचं खूप चांगलं कार्य सुरू आहे. तुम्ही आता गोडगोड उत्तर देणार, एक माझा प्रश्न आहे, मी सांगतो तुम्हाला उत्तर काय देणार आहे. पक्षाच्या आत हे पुरुषांची बांधणी पण घट्ट आहे. काल एक व्हिडिओ आलेला आहे, सुनेत्रा पवार त्यांची प्रेस कॉन्फरन्स व्हायची होती, तुम्ही बघितलं असेल. त्यातल्या महिला आमदार आहेत आणि त्या म्हणतात की दादा असताना तुम्ही आम्हाला दादांपर्यंत पोहोचू दिलं नाही, आता सुनेत्रा वहिनी आहे त्यांना तरी बोलू द्या त्यांच्याशी आम्हाला. या एका साध्या व्हिडिओतून मी वारंवार हा प्रश्न विचारत आहे समाजाला की त्या आता आमदार आहेत ज्यांनी हे विधान केलंय, ऑफलाईन नाही ऍक्च्युअली, तेव्हा त्यांना माहित नव्हतं कॅमेरे चालू आहे पण ते शूट झालाय. महिलांना आता तुमच्याकडे तर महिला तुम्ही खूप जणी आहात, भाजपामध्ये तर खूप स्ट्रॉंग आहात, तुमचा एक स्वतःचा असा क्लब केलाय का किंवा स्वतःचा असा गट तयार केलाय की आता पक्षाचं म्हणून काय जे धोरणं ठरतील किंवा महापालिकेची सत्तेची जी धोरणं ठरतील त्यात आमचा आवाज मोठा असेल असं तुमच्यात काही चर्चा होते का? म्हणजे आता ऑफलाईन महिला काही बोलतात का? म्हणजे माझ्याशी बोलतात त्या सगळ्या जणी, तुम्ही आता सांगणार नाही, पण असं तुमच्यात कधी चर्चा होते का की आपण एकत्र येऊन आपल्या महापालिकेच्या राजकारणात आपला एक रोल असला पाहिजे? नाही, तो आम्ही सर्व मिळूनच आम्ही हे करतो, चर्चा वगैरे, गट वगैरे असं काहीच नाहीये. मला तर माहित आहे तुमच्यात गट आहे म्हणून. नाही, गट वगैरे असं काही नाहीये त्यामध्ये. नाही, आता मी सुरेखाताईंना उद्या बोलवणार आहे, तुम्हाला तोही बघायचा आहे. सुरेखाताई खूप ठामपणे बोलू शकतात कारण अनुभव आहे तुमच्याकडे. डॉक्टर मधुरा खूप सुंदर गप्पा मारल्या, खरं म्हणजे अगदी पहिला चान्स आहे, मी पहिल्या चान्सला त्यांना काय बोलणार आहे एवढं. त्यांनी खूप सावध उत्तर दिली आहे, खूप विचारपूर्वक विचार दिली आहे. राजकारणी म्हणून ते आता सक्सेस होण्याची चान्सेस जास्त आहे कारण त्यांच्या उत्तरामध्ये मी त्यांना क्रॉस नाही केलाय सध्या, कारण पहिली टर्म आहे आणि त्यांनी काम करू द्या. त्यांना महिलांना साधारणतः माध्यम असू द्या की प्रशासन असू द्या की आपली जनता यांनी पाठिंबाच दिला पाहिजे, कारण त्यांना संधीच आपण खूप वर्षाने दिली आहे. आज जर ही जागा आरक्षित नसती तर 100% पुरुषच निवडून आला असता. मी आताच बोललो की महापौराची जागा जर आरक्षित असती तर महिलेला संधी भेटली असती. महिला काय फक्त आरक्षणासाठी थांबल्या आहेत का की तुम्ही त्यांना आरक्षित कराल मग त्यांना पुढे द्याल? खरं तर मला माझ्या मित्राचं, म्हणजे त्यांचे यजमान हे माझे मित्रही आहेत, त्याचंही कौतुक आहे की त्यांनी आपल्या सधर्मपत्नीला म्हटलं की तू पुढे चल, मी मागं थांबतो तुझ्यासाठी. हे मोठेपणी पुरुषामध्ये असलं पाहिजे. आणि मला फार आनंद वाटला डॉक्टर तुमचं हे विधान ऐकून की तुमच्या कामात ते इंटरफेअर करत नाही. मदत तर केलीच पाहिजे, जो प्रत्येकाने केलीच पाहिजे. म्हणजे जो आपला जोडीदार आहे त्यांनी आपल्यासोबत उभं राहायलाच पाहिजे, तो आपला हक्कच आहे. पण प्रशासन म्हणून मग आपल्या निर्णय घेऊ दिले पाहिजे. हे तुम्ही सांगितलंय, ही सगळी वाक्य खरे असतील आपण असा विश्वास ठेवू आणि या खऱ्या मुलाखतीचा असाच आनंद घेत राहू. कारण त्याला मी पुन्हा बोलावणार आहे. 2-4 महिने झाले की त्यांच्यावर आता जे काम करायला लागते, जो काम करतो तो चुकतो, आम्हीचं लक्ष असते चुकांवर आणि चुकालावर लक्ष ठेवणे. पण ते डॉक्टर आहेत, त्यांना माहिती आहे रोग कुठे आणि इलाज कसा करायचा. खूप साऱ्या शुभेच्छा मला द्यायच्या आहे त्यांना, की महिला दिनाची शुभेच्छा द्यायच्या आहे की तुमच्यासारख्या लोकांकडून आम्हाला अपेक्षा आहे आता समाजाला, विशेषतः अमरावतीकरांत तुमच्याकडून खूप अपेक्षा असतील की आपले तर महिला नेतृत्व उभं राहत नाही. हा जिल्हा महिलांचा आहे. प्रतिभाताई असतील, उषाताई असतील, वसुधाताई असतील, पुष्पाताई असतील, आता सध्या नाही आहे. आणि ही जबाबदारी तुमच्याकडे सोपवत आहे की तुम्ही सगळ्या महिलांनी आता
आपल्या समाजातल्या, आपल्या राजकारणातल्या हो. जे नेतृत्वाची जी पद आहेत हम्म. त्याच्यावर आपली मुद्रा उमटवली पाहिजे. हो. आणि मग त्या मधुरा असल्या तरी ते कठोर झाल्या पाहिजे. खूप सुंदर गप्पा केल्या आणि छान वाटलं तुम्हाला. म्हणजे ही जी उत्तर आहे ही बहुतेक अभ्यास करून आले असतील. माझे प्रश्न तर फुटले नव्हते, पण उत्तर तुम्ही पुढे असे मोजून दिले आहेत की असं मी तुम्हाला माझ्या प्रामाणिकपणे उत्तर दिलेले आहेत. नाही, तुम्ही प्रामाणिक आहात यात शंका नाही. त्यांचा पॅशनही आहे आता की हो. राजकारणासाठी त्या तयार आहेत आणि आता निर्मळ राजकारणी आहे हो. सध्या. त्यांच्यावर असं कुठला म्हणता येणार नाही की त्या अगदी रोज वार्डात जातात, रोज प्रभागात त्या नागरिकांचे फोन हो. घेतात. माझा 2दा फोन घेतला नाही त्यांनी, पण नंतर आला तिचा कॉल. म्हणजे ते मी ओपन सांगतो, तुम्हाला माहित आहे. प्रभागामध्ये होती तुम्हाला माहित आहे प्रेक्षको की मी काही लपवाछपी करणार नाही. मी तुम्हाला एकदा असंही दाखवलेलं आहे की मी आता डायरेक्ट फोन करतो, कोण उचलत नाहीये. मी श्रीचंद तेजवानींना फोन केलाय, त्यांनी फोन उचलला नाहीये. मी त्यांना आले की ते सांगणार आहे की मी फोन उचलला नाहीये. पण त्यांच्या पीएचा लगेच फोन आला मला की माझाच फोन आहे तो त्यांचाही, म्हणजे महापौरांचा फोन त्याचजवळ आहे, पीएचा दोन्ही फोन होते, म्हणून मी उचलला गेला नाही. पण असं तुमच्या बाबतीत होणार नाही आणि ह्या सतत संपर्कात राहतील. नक्की. राजकारणाची सुरुवात झाली आहे आणि त्यांना महत्वाकांक्षा असतील आणि असायलाच पाहिजे. त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. या स्टेपवर, या स्तरावर आणि या टप्प्यावर त्यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मधुराताई, तुम्ही लोकांसाठी खूप चांगलं काम करा. आमसभा घ्यायची वेळ येते आपल्या समाजात. खूप वाईट गोष्ट आहे खरं म्हणजे की प्रशासनाने ज्यासाठी पगार घेते आहे ते काम प्रशासन करत नाही आणि ठेकेदार सगळं काम करून आलंय. आपण सगळे समाजाच्या हिताचा ठेका घेऊ. आणि मधुराताईंना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. हा शो कसा वाटला कमेंट्स करा. यांच्यासोबत अजून काही बोलायचं असेल तेही मला कळवा. पुन्हा यांना मी बोलवेल. तुमच्या मनात जर हे सगळं खोटं आहे असं वाटलं असेल तर तेही कळवा की ह्या प्रभागात नसतात वगैरे वगैरे. पण माझा अनुभव चांगला आहे, त्या प्रभागात असतात, अगदी डोर टू डोर जातात आणि फोन लावल्याबरोबर त्या लोकांचा फोन उचलतात. आम्ही फॉलोअप घेत असतो लोकांचा, म्हणूनच त्यांना एम स्टेजवर बोलावलं की त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. हा कार्यक्रम कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा. मंडल न्यूजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा शो पाहत राहा.